श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, पवित्र असा अधिक मास सुरू आहे आणि त्यामध्येच आलेला आहे उद्या गुरुपुष्य अमृत योग. तर उद्याच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. बघा, या अधिक महिन्यालाच पुरुषोत्तम मास मलमास म्हटलं जातं आणि आपण आपल्या साध्या सोप्या भाषेत धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखत असतो. अधिक मास हा भगवान विष्णू देवांच्या सेवेसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि फलदायी महिना मानला जातो. त्यामुळे अधिक महिन्याचे स्वामी जे आहेत ना तर ते भगवान श्रीहरी विष्णुदेव आहेत. म्हणूनच या अधिक मासामध्ये भगवान विष्णुदेवांची जास्तीत जास्त सेवा केली जाते. याच अधिक मासामध्ये जावयाला विष्णू समान समजून त्यांचा मान सन्मान केला जातो. या अधिक महिन्यामध्ये अनेक सारे धार्मिक विधी किंवा धार्मिक गोष्टी ज्या आहेत तर त्या करण्याला खास विशेष महत्व आहे. उद्या गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळे उद्या गुरुपुष्य अमृत योग बनत आहे. बघा, अधिक महिन्यामध्ये आलेला हा गुरुपुष्य अमृत योग आहे. त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती न विसरता आवर्जून खाऊ घालायची आहे. भलाई तुमच्याकडनं काहीही अधिक महिन्यामध्ये सेवा झालेली नाही किंवा ते करणं शक्य नाहीये तुम्हाला, पण बघा उद्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती प्रत्येकाने गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. अधिक मासामध्ये ग्रोघास खाऊ घालणं हे अतिशय अत्यंत पवित्र आणि तितकं शुभ मानलं जातं. त्यामध्येच बघा विशेष असा योग साधून आलेला आहे, तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असतं त्यावेळी तो सुवर्ण योग बनत असतो आणि त्यालाच गुरुपुष्य अमृत योग या नावाने देखील ओळखलं जातं. विशेष म्हणजे अधिक महिन्यामध्ये या वर्षी हा गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. म्हणजेच काय तर हा सुवर्ण योग उद्या जुळून आलेला आहे. त्यामुळे बघा प्रत्येकाने हे काम न विसरता करायचं आहे. तर गाईला एक वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहे आणि अधिक महिन्यामध्ये गाईला कोणत्या वस्तू खाऊ घालायच्या आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर चालून सांगणारच आहे. आता कोणती वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे, कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा, व्हिडिओमध्ये कमेंट करत जावा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, बघा तुमच्या मागे कितीही प्रकारच्या अडचणी असू द्या, संकट असू द्या किंवा एखादं काम तुमचं रखडतंय, अडकतंय, तुम्ही ते काम पूर्ण होण्यासाठी अतोनात प्रयत्न करताय, कष्ट करताय, मेहनत करताय, परंतु त्या कामामध्ये तुम्हाला जर काही केला यश मिळत नसेल तरीही जेव्हा तुम्ही गाईला ही वस्तू खाऊ घालाल ना तर त्याचं विशेष करून तुम्हाला पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे. कारण की गुरुपुष्य अमृत योगांवरती जर तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घातली तर कामामधल्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते नक्कीच दूर होतात. त्याचप्रमाणे मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर मुलांच्या प्रगतीच्या मार्गातल्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर ते देखील दूर होतात. तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे, छोटं मोठं दुकान आहे किंवा मग नोकरी आहे, त्यातून तुम्हाला हवा तसा लाभ जो आहे, नफा जो आहे तर तो मिळत नाहीये, व्यवसाय हवा तसा चालत नाही, तरी देखील तुम्ही मनामध्ये ती इच्छा ठेवून धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणून देखील गाईला ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. आता गाईला गोमाता आपण म्हणत असतो. आपण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असं देखील मानत असतो आणि खरोखर हे सत्य आहे बरं का, असं समजलं जातं. त्यामुळे जर आपण अधिक महिन्यामध्ये आलेल्या या गुरुपुष्य अमृत योगांवरती गाईला ही एक वस्तू खाऊ घातली तर निश्चितपणे त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं.
भलेही तुम्ही कोणताही उपाय करा किंवा करू नका, काही करा किंवा काही करू नका, कारण की आजकाल आपलं जीवनच इतकं धावपळीचं झालेलं आहे. बऱ्याच जणांना वेळ मिळत नाही. वेळेअभावी आपण काही सेवा उपाय जे आहेत तर ते करू शकत नाही. परंतु अशा ठराविक आणि प्रभावशाली तिथींवरती ज्यावेळी आपण छोटे मोठे उपाय करतो तर त्या सेवेचं शीघ्र फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणूनच उद्याच्या दिवशी गुरुवारी गुर आलेला आहे. पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा समजला जातो आणि हे पुष्य नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्य अमृत योग हा जुळून येत असतो आणि या वर्षी तर अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्य अमृत योग आला आहे. त्यामुळे हा सुवर्ण असा योग साधून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकता, परंतु घरातील कोणीतरी हा उपाय न विसरता करायचा आहे. बघा, उद्या गुरुपुष्य अमृत योग आहे. अधिक महिन्यामधला गुरुपुष्य अमृत योग आहे. काही जरी गोष्टी तुम्हाला शक्य झाल्या न विसरता घरामध्ये करण्याचा प्रयत्न करा. सकाळी लवकर उठून आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करायची आहे. स्नान करताना उद्याच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद न टाकता विसरायचं आहे. हळद जी आहे तर ती गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते. हळदीमुळे आपल्या ज्या काय आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह देखील प्रबळ होत असतो. उद्या सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर आपली नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची. छानसा आपला मुख्य मेन दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा. उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे गुरुवारच्या दिवशी आणि विशेष करून म्हणजे गुरुपुष्य अमृत योगांवरती आपण हळदीचे जे काय उपाय करत असतो ना तर त्याचं निश्चित लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. आपल्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक जे आहे तर ते हळदीने आपल्याला काढायचं आहे. तुळशी मातेसमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावायचा आहे. तुळस ही विष्णुप्रिया हरिप्रिया आहे. भगवान विष्णू देवांना तुळस जी आहे तर ती अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. त्यामुळे बघा, उद्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती सकाळ संध्याकाळ तुळशी समोर न विसरता आपल्याला तुपाचा दिवा धूप लावायचा आहे. तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. सोबतच विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम या सेवा ज्या आहेत तर त्या देखील पठण करायच्या आहे. आता तुम्हाला जर ह्या सेवा स्वतः पठण करणं शक्य नसेल, वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल तर अशा वेळी तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने घरामध्ये आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि घरामधलं वातावरण जे आहे तर ते मंगलमय शुद्ध करायचं आहे, प्रसन्नमय करायचं आहे. आणि असे छोटे छोटे उपाय निश्चितच तुम्ही या गुरुपुष्य अमृत योगांवरती करू शकता. बघा, गुरुपुष्य अमृत योग आहे त्यामुळे बरेचसे जण सोनं चांदी खरेदी देखील या दिवशी करतात. तुम्हाला ते शक्य असेल तर तुम्ही आवर्जून करा, नसेल तर नाही केलं तरी देखील चालणार आहे. परंतु सोनं चांदी खरेदी करणं तर तुम्ही थोडीशी पिवळी मोहरी आवर्जून उद्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती घरी आणा आणि आपल्या तिजोरीमध्ये एखादा चांदीची वाटी असेल, भांडा असेल तर त्या भांड्यामध्ये भरून ठेवा. साध्या स्टीलच्या वाटीमध्ये भरून ठेवली तिजोरीमध्ये तरी देखील चालणार आहे. थोडीशी पिवळी मोहरी ही आपल्याला आपल्या देवघरातल्या दिव्यामध्ये देखील टाकायची आहे. बघा, सोनं चांदी खरेदी केलं म्हणजेच त्या तिथीचं शुभ लाभ आपल्याला मिळतात असं नाही, तर इतर अनेक अशा वस्तू असतात ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असतात आणि योग्य त्या तिथींवरती जर आपण त्या घरामध्ये खरेदी करून आणला तर त्याचं निश्चितच आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते मिळत असतं. बघा, सोनं चांदी खरेदी करणं प्रत्येकाला या काळामध्ये शक्य नाहीये, कारण की सोन्या चांदीचे भाव जे आहे ना तर ते अगदी गगनाला भिडलेले आहे आणि
त्यामुळेच तुम्ही पिवळी मोहरी खरेदी करून ती आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवा. आता बघा, आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, अशा पद्धतीने आपल्याला नित्यपूजा करून घ्यायची आहे. गाय वस्त्राची मूर्ती असेल तर ती स्वच्छ आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजेच तिला स्वच्छ स्नान घालायचं आहे. गाय वासरूच्या मूर्तीचं पूजन करायचं आहे. उद्या गुरुपुष्यामृत योगांवरती आवर्जून करायचं आहे. छोटीशी आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती पूजा मांडायची आहे. तिथे आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, एखादं सुगंधी फूल ठेवायचं आहे. गाय वासरूच्या मूर्ती समोर आपलं त्याचबरोबर एक छोटासा दिवा आपल्याला तुपाचा तेलाचा लावायचा आहे, धूप लावायचा आहे. आणि तुम्ही तिथे बघा, आता मी सांगते तुम्हाला त्याचप्रमाणे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता आपल्याला तिथेच देवघरासमोर गाय वासरांच्या मूर्ती समोर एक नैवेद्य ठेवायचा आहे. एक ताट, प्लेट किंवा डिश घेतली तरी देखील चालणार आहे. त्यावरती तुम्हाला एक चपाती घ्यायची आहे, ती ठेवायची. त्यामध्ये पहिली चपाती घ्यायची बरं का, शक्यतो करून थोडीशी हरभरा डाळ जी आहे तर ती आपल्याला भिजून घ्यायची आहे. गुळाचा खडा जो आहे तर तो देखील घ्यायचा आहे. केळी हे तुम्हाला ठेवायचं आहे त्या चपातीवरती. आणि असा नैवेद्य तुम्हाला गाय वासराच्या मूर्तीला सर्वप्रथम दाखवायचा आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं, एक कणकेचा दिवा बनवून घ्यायचा. दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ आपल्याला चुकून देखील टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकायची. मध्यम आकाराचा दिवा बनवून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात लावायचे आहे. तुम्ही तिळाचं तेल टाका किंवा मग तूप टाकलं तरी देखील चालणार आहे. नसेल शक्य तर मग तुम्ही आपण घरामध्ये जे रेग्युलर वापरतो ते तेल टाकलं तरी देखील चालणार आहे. आता असा हा दिवा प्रज्वलित करायचा. तुम्हाला अजून एक दुसरी प्लेट जी आहे तर ती घ्यायची आहे. त्यामध्ये हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे. आणि त्या दिव्यामध्ये परत तुम्हाला चिमूटभर हळद जी आहे ना तर ती टाकायची आहे. हळद टाकताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. तो दिवा जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवू द्यायचा. जेव्हा तो दिवा स्वतःहून शांत होईल त्यावेळी काय करायचं आहे, त्यामधल्या वाती काढून घ्यायचा आहे. हा जो दिवा आहे तर त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. डाळ आपण दिव्याखाली ठेवलेली आहे आणि ती डाळ घ्यायची. आणि जो नैवेद्य आपण गाय वासरांच्या मूर्तीसमोर ठेवलेला आहे देवघरामध्ये तर तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यावरचा जी हरभरा डाळ आहे आणि जो दिवा होता तर त्याचा गोळा करून घेतलेला आहे. हे सगळं साहित्य घ्यायचं आपल्याला. आणि जिथे कुठे जवळपास गाय असेल किंवा दारावरती गाय येत असेल तिथे जायचं आहे. हळद कुंकू आपल्याला सोबत घ्यायचं आहे. एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. आणि आपल्याला सर्वप्रथम गायीच्या चारही पायावरती पाणी टाकायचं. त्यानंतर गायीला हळदी कुंकू लावायचं, ओवाळून घ्यायचं. आणि हा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला गायीला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने गायीच्या पायाखालची माती जी आहे ना तर ती थोडीशी उचलायची आहे. आपल्या कपाळावरती त्या मातीचा टिका लावायचा आहे. बस एवढंच आपल्याला हा साधा सोपा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय उद्या गुरुपुष्यामृत योगांवरती करायचा आहे. कारण की बघा, योगाने हा अधिक महिना चालू आहे आणि त्यामध्येच हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ह्या अशा सुवर्ण संधी ज्या असतात तर त्या आपल्याला वारंवार मिळत नाहीये. म्हणून आलेल्या संधीचं केव्हाही सोनं करायचं आहे. वेळेत वेळ काढून थोडासा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता. आता जर तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल तर मग तुम्ही हा नैवेद्य 5 मिनिटासाठी देवघरासमोर ठेवा आणि मनोभावे पूजा करा. देवांना तो नैवेद्य समर्पित करा, अर्पण करा. आणि यानंतर तशीच प्लेट उचलून तुम्हाला सेम सांगितल्या पद्धतीने गोमातेला खाऊ घालायचा आहे हा नैवेद्य. आता हा उपाय तुम्ही सकाळपासून अगदी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. रात्री अगदी 9-10 वाजेपर्यंत केला तरी देखील चालणार आहे. पण एक कणकेचा दिवा आपल्याला न विसरता तुळशी समोर उद्याच्या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. हरभऱ्याच्या डाळीचा आपल्याला आसन देऊन हा दिवा त्यानंतर
त्यावरती ठेवायचं आहे. दिवा विझल्यानंतर त्यामधल्या वाती काढून टाकायच्या आणि त्या वाती तुम्ही तुमच्या घरातील जे काही झाडं जो लावलेले असतात आपल्या तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकून देऊ शकता. दाखवलेलं जे आपण दाखवलेला होता नैवेद्य तर तो आपल्याला गाईला उद्याच्या दिवशी खाऊ घालायचा आहे. उपाय करत असताना म्हणजेच नैवेद्य खाऊ घालत असताना गाईला तुमच्या मनातील जी काय इच्छा आहे, कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती मनोभावे तुम्हाला विष्णुदेवांना सांगायचे आहे. मनामध्ये जप करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपल्याला पठण करायचं आहे. आपल्याला आपली इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. शक्य असेल तर गाईला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. नसेल शक्य 11 प्रदक्षिणा करणं तर किमान आपल्याला एक तरी प्रदक्षिणा करायची आहे. कारण की गोमातेला प्रदक्षिणा केल्याने आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा केल्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. आता बघा या मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा मुलांसाठी इच्छा असेल तर तुम्ही मुलांना सोबत घेऊन जाऊ शकता किंवा आई वडिलांनी स्वतः मुलांसाठी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. मुलं जर स्वतः करण्यासारखी असतील त्यांना तुम्ही सोबत नेलं तरीही चालेल. पण न विसरता सर्वांनी उद्याच्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगांवरती हा उपाय जो आहे तर तो नक्की करण्याचा प्रयत्न करा. कारण की अधिक महिन्यातला हा गुरुपुष्य अमृत योग आहे. उद्या सुवर्ण असा योग आहे. त्यामुळे बाकी काही नाही केलं तरीही चालेल. पण गाईला उद्या न विसरता आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे. जवळपास जर कुठे तुम्हाला केळीचं झाड जर मिळालं तर उद्याच्या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाची पूजन तुम्हाला करायचं आहे. मनोभावे 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. सोबत नेताना तुम्हाला तुपाचा दिवा जो आहे तर तो केळीच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे आणि तिथे प्रज्वलित करायचा आहे. शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला गोमातेला सांगितल्या पद्धतीने वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.